नमस्कार. आज आपण आलो आहे मांगी तुंगी ही शिखरे पाहण्यासाठी. आता आपण आहे मांगी या शिखरावर. समोर पाहू शकतोय या ठिकाणी शांतीनाथ भगवान दिगंबर यांची ही जैन गुफा आहे. अतिशय सुंदर आहे. पायथ्यापासून वर येण्यासाठी साधारण 1.5 तासाची वेळ लागते. या संपूर्ण आपण शिखरांची सफर करणार आहे. आपण आता मांगी तुंगीला अशा रस्त्याने जाणार आहे. काढून जायचं आहे. मांगी तुंगी आपण चालू केला. 3,500 पायऱ्या आहेत एकूण. आणि मांगी व हा तुंगी. पायथ्यापासून 5 मिनिटाच्या चालीनंतर आपण या ठिकाणी पोहोचून गेलो. या ठिकाणी आल्यानंतर आपणाला ही मूर्ती पाहायला भेटते. सुंदर अशी याही ठिकाणी आहेत आणि या अशा लेणी लिहिलेले आहे. पाहू शकते लेणी आहेत ह्या. कोरीव लेणी आहेत ह्या. सुंदर अशा जो कोरीव काम आहे या लेणीमध्ये. हा जो रस्ता गेला आहे तो महावीरांची जी सर्वात उंच मूर्ती आहे त्या ठिकाणी गेला आहे. आणि आपण पाहिलं कातळात कोरलेल्या पूर्वीच्या पायऱ्या आहेत. आले आपण अजून थोडे ओढ राहिलेले आहे. या ठिकाणी एक नैसर्गिक गुहा पाहायला भेटते. इथं पाण्याचा टाक असावं पूर्वी, बुजवले आता. ज्यांनी दान दिलं आहे त्यांची माहिती इथं देण्यात आली आहे. मांगी तुंगीची कमान आहे. हे मांगी डाव्या हाताचा आणि या बाजूचा आहे तुंगी. या ठिकाणावरून दोन्ही शिखरांवर जाण्याचा मार्ग आहे. 1962 साली ही कमान बांधण्यात आली आहे. पायथ्यापासून 1 तास झाला. अजून एवढं बाकी. असं कुणाला सरळ जायचं आहे आणि नंतर असं जाऊन वरती पासून पहिल्यांदा या ठिकाणी सपाट जागा लागली आहे. नंतर पूर्णतः खडी चाल आहे. या ठिकाणावरून रतनगडाचे समोर विहंगम असे दृश्य रतनगडाचे पाहायला भेटते. त्या बाजूला साल्हेर चालोटा, या बाजूला धोक्यात हरवलेला मुल्हेर, मोरा आणि हरगड. तसेच या बाजूला चौलेर आहे, भिलाई, पिंपळा. तसंच पुढे गेल्यानंतर हातगड, आजच्याला अहिवंत, ती कळवणच्या भागात आहेत. 1.25 तासाच्या चालीनंतर आपण या मांगीच्या सर्वोच्च भागावर पोहोचून गेलो. आता या ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला जैन. आपण त्या ठिकाणापासून चालू केलं आहे. ते ऑफिस आहे मांगी तुंगीलावर येण्यासाठी. तिथं आपण चप्पल काढून हा असा पूर्ण पायरी मार्ग आहे अगदी वरपर्यंत. साधारण 1.25 तास लागला आपणाला वरपर्यंत पोचण्यासाठी. हे बघा इथं कोरलेलं आहे. 1 2 3 4 5 6. तसेच पुढं सुद्धा मूर्ती चांगली आहे, व्यवस्थित. पुढं आल्यानंतर अजून आपल्याला इथे पाण्याचे भेटतात. ही सुंदर आहे. आता पूर्णतः एका लाईनीमध्ये मूर्ती पाहायला भेटतात. ही प्राचीन आहे. नवीन
नवीन काळातली ही प्राचीन आहे. या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात या दिगंबर जैन मुनींच्या प्रतिमा आहेत. जाऊन पुढं प्राचीन आहे आणि ह्या ज्या दिसत आहेत ह्या नवीन काळातील आहेत. या वरील आहेत त्या प्राचीन आहेत. पूर्णतावर त्या या नवीन काळातील आहेत. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. कोरीव पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी पाहू शकतो भरपूर प्रमाणात आहे तिथं. आतमध्ये या ठिकाणी खाली शिलालेख आपल्याला असं पाहायला भेटते ह्या लेण्यांच्या ते. आणि पुढे आल्यानंतर ही मांगेगिरी आतमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी असं भरपूर अशा मूर्त्या आहेत. ही जी आहे ही बंद आहे. ती आपण बाहेरूनच पाहू शकतो. या लेणीच्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचं टाक आहे. या साईडला प्रतिमा आहे. आणि पुढे गेल्यानंतर महावीर जी ही तिसरी लेणी आतापर्यंत आपण पाहतोय. मांगेगिरी यांची प्रतिमा आहे. आपण ज्या ठिकाणावरून आलो त्या ठिकाणाच्या डाव्या साईडनं आल्यानंतर या ठिकाणी असे हे पाण्याचं टाक आहे. तसेच या ठिकाणी अशा या मूर्त्या पाहायला भेटतात. आणि पुढे अजून पाण्याचे टाक आहे. पाण्याचे टाक वगैरे आपण पाण्याचे टाक आहे. अंगी पाहून आपण आता खाली उतरत आहे. खालून आल्यानंतर आपण आता या तुंगीच्या दिशेने जात आहे. तुंगीकडे जात असताना या ठिकाणी एक असं कोरीव पाण्याचं टाक आहे. परंतु त्याला आता सध्या पॅक केले आणि या ठिकाणी आहे 3 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे प्राचीन. पाहू शकतो एक मधलं आणि पलीकडचं 3 आणि समोर तुंगीला पाहू शकतो. शेवटच्या टप्प्यात खूपच खतरनाक आहे. एकदम कड्याला कट टू कट आहे. पूर्ण अवघड टप्पा असणारा का त्या काळी. आता पायऱ्या बनवल्या आहेत त्याच्यामुळे काही वाटत नाही. शेवटच्या टप्प्यातील ही तर अतिशय थरारक चढाई आहे. तुंगी पाहून अर्ध्या तासामध्ये आपण तुंगीच्या या प्रवेशद्वारापाशी पोचून गेलो. आता आपण उजव्या बाजूने शिखर पेरण्यास सुरुवात करू. हे बघू शकतो असं नॅचरलच आहे. परंतु बघा
या ठिकाणी सुद्धा लेणी आहेत. ह्या ज्या मूर्त्या आहेत याच्यावर सिंह कोरला आहे, याच्यावर नाग, याच्यावर शंख, याच्यावर कासव आणि याच्यावर गाई. या बाजूने आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. पाण्याच्या टाक्याच्या थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मूर्ती, ह्या दोन मूर्ती इथं कोरलेल्या पाहायला भेटतात. ह्या दोन तुंगीगिरी इथं ह्याच्या लेण्यामध्ये मूर्त्या पाहायला भेटतात. ह्या प्राचीनच आहेत. आपण आता दोन्ही मांगीतुंगी पाहिले आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. मांगीतुंगीचा जो आपण ट्रेक करतो तो विदाऊट चप्पलने करायचा असतो. कोणत्याही प्रकारचे पायात वाहन न घालता हा ट्रेक खालपासून चालू करून पूर्ण फिरून जायचा असतो. भगवान महावीरांची त्या ठिकाणी 108 फूट उंच पाहायला भेटते. लिफ्ट आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी. या ठिकाणी पाहायला भेटते अतिशय भव्य दिव्य महावीरांची 108 फूट उंच दगडात कोरलेली मूर्ती. पूर्ण डोंगर या ठिकाणी तासलेला आहे. आठ फूट उंच भगवान महावीरांची मूर्ती आहे. ही मांगीतुंगीला पाहू शकतो. अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. दुपारी आपण 1 वाजता ट्रेक चालू केला होता. आता 4:45 होत आले व पूर्ण ट्रेक करून आपण आता खाली पोचून गेलो. होऊ शकते तुंगी या बाजूला मांगी. आता या ऑफिसच्या कार्यालयापाशी आपण आता पोचून गेलो. खूप सुंदर ट्रेक आहे, परंतु सकाळी लवकर करावा. पायात सॉक्स पाहिजेत कारण चप्पल बूट घालण्यास अलाउड नाही. त्यामुळे चांगले सॉक्स या घालून
पोचून गेलो आपण.